नमस्कार मित्रांनो, आपण विभूती पादामधले वेगवेगळे सूत्र समजून घेतोय, त्याचा अर्थ लावतोय. अर्थ लावण्यासाठी काही रंजक उदाहरणांची जोड देखील देतोय. आज आपल्याला सूत्र नंबर 31 बघायचं. कूर्मनाड्याम स्थैर्यम. आपण या सूत्रामधील एक एक शब्दाचा अर्थ समजून घेऊ. कूर्मनाडी म्हणजे काय, तर आपल्या कंठकुपाच्या खाली, घशाच्या खाली जो छातीचा भाग असतो, जिथे आपलं हृदय असतं किंवा आपलं अनाहत चक्र जिथे स्थिर असतं, तिथे ही कूर्मनाडी असते. या कूर्मनाडीवर जर योगी साधकाने संयम केला तर स्थैर्य म्हणजेच त्याला स्थैर्य प्राप्त होते, त्याच्या शरीरामध्ये स्थिरता येते असं आपण म्हणू शकतो. कूर्मनाडीचा आकार आणि तिचे गुणधर्म हे दोन्ही कासवासारखे असतात. हे अगदी विस्तारितपणे समजून घ्या. हृदयाकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या एकूण 4 आहेत. कासवाला देखील 4 पाय असल्यामुळे तिचा आकार काहीसा कासवासारखा आहे. बघा, कासव ज्याप्रमाणे जेव्हा संकट काळामध्ये आपले 4ही पाय, आपलं शेपूट आणि तोंड आतमध्ये घेतो आणि दगडासारखा दिसायला लागतो, त्याचप्रमाणे योगी जेव्हा या कूर्मनाडीवर संयम साधतो तेव्हा तो सर्व अवयव आपले अशा प्रकारे बांधून ठेवतो की आपलं शरीर हे दगडाप्रमाणे कठोर भासू लागतं. कासव आपलं शरीर ज्याप्रमाणे इथे पूर्ण घट्ट करतोय, पूर्ण संयमी करतोय, योगी साधक देखील त्याचं शरीर पूर्ण संयमाने इथे बांधून ठेवतो. बघा, हे पूर्ण कासवासारखं स्थैर्य योगी शरीराला प्राप्त झाले. कासवाच्या कवचाप्रमाणेच योगी साधकाने जर या कूर्मनाडीवरती स्थैर्य प्राप्त केलं तर तो अगदी दीर्घ काळ स्थिरतेमध्ये राहतो. बघा, आपण आज कूर्मनाडीचं रहस्य जाणून घेतोय. आपल्याला अजून देखील अशी रहस्य विभूती पादामधल्या सूत्रांमधून जाणून घ्यायचं. ही सूत्र मी तयार केल्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा. आवडला असेलच लाईक करायचे. तुमच्या मूल्यवान कमेंटची मी नेहमीच वाट बघत असतो. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.